आज कीर्तनाचा कार्यक्रम स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर भारती विद्यापीठाचं एक वेगळेपण आहे की हे समाजाशी जोडलेलं विद्यापीठ आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचे वडील हे वारकरी संप्रदायातले होते. घरी वारीची परंपरा होती. त्यामुळं कीर्तन या कलेविषयी त्यांच्या मनामध्ये सुरुवातीपासून आकर्षण होतं. आणि ज्यावेळेला स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सला प्राध्यापक शारंगधर साठे यांच्यासारखे अतिशय कर्तृत्व संपन्न संचालक मिळाले की संवादिनी वादनामधलं भारतीय संगीत विश्वातलं एक महत्त्वाचं नाव म्हणून शारंगधर साठे यांच्याकडे पाहिलं जातं. तर त्यांच्या नेतृत्वाखाली स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स अतिशय उत्तम काम करते. तर त्यामध्ये संगीत, नृत्य, नाट्य याच्याबरोबरच कीर्तन या कलेचं सुद्धा शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका शारंगधर साठे यांनी घेतली आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाने त्याला भरघोस असा पाठिंबा दिला. खरं तर भारतीय समाजमनाचं प्रबोधन करण्यामध्ये कीर्तन या कलेचं योगदान हे खूप मोठं आहे. म्हणजे आपल्याकडे लिहिणं श्रेष्ठ की बोलणं श्रेष्ठ असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. वाचिक साहित्य महत्त्वाचं की लिखित साहित्य? काकासाहेब गाडगीळ असं म्हणत असत की अरण्यामध्ये दोन माणसं एकमेकांना भेटली तर प्रथम ती एकमेकांशी बोलतील इतकं बोलणं स्वाभाविक आहे. त्यामुळे माऊलींनी सुद्धा आधी ज्ञानेश्वरी सांगितली आणि मग सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये शेवटी हतबल झालेल्या अर्जुनाला उभं करण्यासाठी श्रीकृष्णांनी सगळी शस्त्र बाजूला ठेवली आणि वक्तृत्वाचं शस्त्र हातामध्ये घेऊन गीता सांगितली. आजच्या समाजाला सुद्धा या सगळ्या कलांच्या विषयी खूप आकर्षण वाटतं आहे आणि असे कीर्तनकार त्यांना हवे आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं सध्या समाज माध्यमांच्या काळामध्ये तर सगळ्यात जास्त व्हिडिओज कुणाचे स्क्रोल होत असतील तर ते कीर्तनकारांचे होतात हे या ठिकाणी आवर्जून नमूद करतो. इतकं समाजाला या क्षेत्राविषयीची एक आस्था आणि आकर्षण असताना आपण असं जर एक शास्त्रशुद्ध शिक्षण देता आलं तर त्या दृष्टीने विचार हा यांनी केलेला आहे. आणि योगीराज महाराजांच्यासारखे, सदानंद मोरेंच्यासारखे, प्रमोद महाराजांच्यासारखे, तरुण पिढीतले सचिन आणि त्यांचे सगळे सहकारी अशी सगळी मंडळी ही परफॉर्मिंग आर्ट्सच्या एका छताखाली एकत्र आलेली आहेत. आम्ही असं म्हणू की त्यांच्या ज्ञानछताखाली परफॉर्मिंग आर्ट्स आहे. तर त्यामुळे इथे जे कोणी शिक्षण घेतील त्यांचं भवितव्य उज्ज्वल असणार आहे. अगदी ते संशोधन देखील करू शकतील, त्यांना पदवी मिळू शकेल, त्यांना डिप्लोमा सर्टिफिकेट्स मिळू शकतील. तर हे सगळं विचारामध्ये घेऊन आमचे संचालक शारंगधर साठे यांनी जो विचार केलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि शेवटी कुठलीही कला ही प्रतिभा असली तरी तिची साधना करावी लागते. म्हणजे जसं खेळाडू सराव करतात, गायक रियाज करतात, नट तालीम करतात, तसं कीर्तनकाराला सुद्धा साधना करावी लागेल. उत्तम मुळात उदंड श्रवण करावं लागेल. कीर्तनाचे नानाविध आकार आणि प्रकार अनुभवावे लागतील. उदंड श्रवण केल्यानंतर तितकंच उदंड वाचन करावं लागेल. जे उदंड वाचलं आहे ते नोंदून ठेवावं लागेल. मनन चिंतन करावं लागेल. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची एक शक्ती या मुलांच्यामध्ये निर्माण व्हावी असा एक विचार त्यांच्या मनामध्ये आहे. तर या दृष्टिकोनातून असे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे हे कीर्तनाचे कार्यक्रम असे झाले पाहिजेत वारीच्या निमित्ताने. हा त्याच्यामागचा एक उद्देश असा की आमच्या इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कला देखील आम्हाला समाजासमोर आणता आली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून हा जो प्रयत्न आम्ही करतो त्याला आपल्या सर्वांचं भरभक्कम पाठबळ नक्कीच मिळेल. आणि आमचे शारंगधर साठे असं आहेत जिथे जिथे यूथ फेस्टिवलला मुलं घेऊन जातील तिथनं गोल्ड मेडल आणतील, सिल्वर मेडल आणतील. आज आमच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी सगळ्या भारतातल्या सगळ्या गान महोत्सवामध्ये योगदान दिलेलं आहे. अगदी सवाई गंधर्वांपासून, सवाई गंधर्व महोत्सवापासून. आणि नृत्य शिकणाऱ्या मुलींनी देखील अनेक महोत्सवामध्ये आपली कला सादर केलेली आहे. दिवाळीच्या निमित्ताने जो कार्यक्रम सादर केला जातो तो पाहण्यासाठी आता पुणेकर उत्सुक असतात. त्यामुळं साठेंचं एक वैशिष्ट्य असं की विद्यापीठाच्या
चौकटी बाहेर येऊन आपण समाजाशी जोडून हे अभ्यासक्रम अधिक समाजाभिमुख करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करूया. तर आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे.